तुमकां सगळ्यांक नमस्कार. फाटले जेन्नाच्यान इंडिया अलायन्स अनाउन्स जाली, फाटले खूब म्हयने जाले आतां हाजी खूब चर्चा चलिल्ली आसा. मदीं एक म्हयन्या पयलीं खुबशे नेगेटीव न्यूज येवपाक लागले. फॉर एग्जाम्पल बिहारान जी घटना घडली आनी नितीश कुमार जे उडी मारून बीजेपीन गेले, तशेंच झारखंडाचे सीएमांक अरेस्ट केलो आनी अशें थोडी घटना घडली. तशेंच ताज्या भायरूय खुबशे नेगेटीव न्यूज इंडिया अलायन्सा बद्दल स्प्रेड करपाचोय प्रयत्न जालो आनी हातून बीजेपीन सामको जल्लोश करपाचो प्रयत्न केलो. बीजेपी खुश जाली सामकी. अमित शान डायरेक्टली एका इंटरव्यून म्हणले की ही आतां अलायन्स आनी उरपाची ना. पूण फाटले 5-6 दिसांनी तुम्ही पळयल्यार इंडिया अलायन्स कितली स्ट्रॉंग आसा आनी इंडिया अलायन्स कशा तरेन काम करूंक शकता हाजे न्यूज येवपाक लागल्या. देशभर तुम्ही पळयता वेगळ्या वेगळ्या राज्यांनी वेगळ्या वेगळ्या पार्ट्यांची चर्चा चल्ल्या, हाय लेवलाचेर डिस्कशन चल्ल्या. पयरूच उत्तर प्रदेशाक समाजवादी पार्टी आणि काँग्रेस पार्टीचे अरेंजमेंट जाला अशी न्यूज आयली. आणि फाटले 1-2 दिसान सुद्धा आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पार्टीचे जे डिस्कशन्स आशिल्ले ते खूप आता ऑलमोस्ट कंक्लुजना पर्यंत आयल्या अशी न्यूज आयली. आता जेन्नाच्यान ह्यो पॉझिटिव्ह न्यूज येवपाक सुरू जाल्या तेन्नाच्यान बीजेपीची जी खोशी आशिल्ली ती सोंपल्या. बीजेपी आता भियेल्या. बीजेपी सामकी हालिल्ली आसा आणि म्हळ्यार अशें इट इज लायक ऑलमोस्ट लायक अ शॉक वेव्ह हॅज गॉन थ्रू द बीजेपी. जी पार्टी 370 सीट 400 पार अशे व्हडले व्हडले अनाउन्समेंट करताली ती आता सामकी शांत जाल्ली आसा आणि कितें करूं कितें नाका अशी तांची परिस्थिती जाल्ली आसा. कित्याक आमी सगळे जाणा चडशे सीट जे बीजेपीन जिखल्या ते 25, 30, 32% अशी मतां मेळून. आणि जर ह्यो इंडिया अलायन्साच्या पार्ट्यांच्यो सीट शेअरिंग अरेंजमेंट जाल्यो आणि उरिल्ले 65-70 सीट 65-70% वोट्स जर बीजेपीच्या अगेन्स्ट एकठांय गेले जाल्यार बीजेपीची कितें परिस्थिती जातली ही तांकांय खबर आसा. सो आज ही पीसी घेवपाची उद्देश, हे पीसीचं कारण म्हळ्यार ह्या भयान बीजेपी खंयच्या लेवलाचेर षडयंत्र करूंक शकता हे तुमच्या समोर दवरपाक आमी आज ही पीसी घेतात. जेन्नाच्यान काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे डिस्कशनाचे कंक्लुजन जावपाचे आसा अशी न्यूज आयल्या. आणि तुम्ही जाणा की आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष फक्त दिल्लीकूच न्ही, पंजाबाकूच न्ही, आसाम, गुजरात आणि तसेच गोंयान सुद्धा, आमच्या राज्यान सुद्धा ह्या सीटांचे डिस्कशन करतात. आणि जेन्नाच्यान न्यूज आयल्या की ही आता ऑलमोस्ट कंक्लूड जावपाची आसा आणि सीट शेअरिंग अरेंजमेंट अनाउन्स जावपाचे आसा, तेन्नाच्यान फाटले 1-2 दिसाच्यान आमचे दिल्लीक जे टॉप लीडर आसा तांकां बीजेपी वेगळ्या वेगळ्या माध्यमांच्यान मेसेजी धाडपाक सुरू केला की तुम्ही हे अलायन्स करू नका, तुम्ही काँग्रेस पार्टी बरोबर हे अलायन्स करू नका. जर तुम्ही हे अलायन्स काँग्रेस पार्टी बरोबर केले जाल्यार आम्ही फुडल्या थोड्याच दिसान तुमचे कन्व्हिनर आणि दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवालजीक अरेस्ट करतात. पळयात तुम्ही कितले भियेला ते. एका वटेन म्हणटा 400 पार सीट, दुसऱ्या वटेन इतलो भय आसा. तुम्ही जाणा अजून पर्यंत जी फेक लिकर केस एक सुद्धा तांकां पुरावो मेळूंक ना. 100 रेड देशभर तांणी केले, गोंयान सुद्धा केले अशें आयकलां. कसलोच 1 रुपयाचो सुद्धा तांकां पुरावो मेळूंक ना. आणि समन धाडल्या अरविंद केजरीवालजीक. समन धाडून सुद्धा सगळ्या समनांक अरविंद केजरीवालजीन परत रिप्लाय दिलो आणि तांकां विचारले तुम्ही म्हाका समन कित्याक धाडला.
तुमचो म्हाका आपोवपाचो उद्देश कितें? आर यू calling me as an accused? Are you calling me as a witness? Are you calling me as AAP convener? Are you calling me as Delhi CM? सई लेटरांचो ईडीन उत्तर दिलें ना. ईडी कोर्टान गेली. कोर्टान केस घाली की अरविंद केजरीवाल इज इवेडिंग समन्स म्हणून. आणि कोर्टान म्हटले ताणी अरविंद केजरीवालजी नोटीस धाडली की तुम्ही येयात म्हणून. पण अरविंद केजरीवालजीन सांगले की आमचे बजेट सेशन चल्ला, असेंब्ली सेशन चल्ला, आपल्याक सध्या टाइम ना म्हणून. कोर्टान सुद्धा सांगले घाई कांयच ना, मार्च 16 तारखेक फुडली हियरिंग दवरुया. सो ईडी कोर्टान सुद्धा, लोअर कोर्टान सुद्धा वचून कांयच जालें ना तांचे. आता बीजेपी इतली भियेल्ली आसा की अशें आयकूंक आयलां की नाव दे आर गोइंग टू ट्राय द सेम थिंग व्हॉट दे ट्रायड विथ मनीष सिसोदियाजी. तुमकां याद आसतले मनीष सिसोदियाजीक सीबीआयन नोटीस धाडली टू अपियर. सीबीआयन ताका 8-9 वरां क्वेश्चनिंग केलें आनी तेन्ना ताका अरेस्ट केलो कितें तरी संशय आसा म्हणून. सीबीआयन थोडे दीस ताका दवरपाक तांकां परवानगी आशिल्ली, पूण तांकां सीबीआयच्या केसीन बेल मेळच्या पयलीं जेलींच्यानूच ईडीन तांकां अरेस्ट केलो. सो अशें हे एक ट्रॅप सेट करतात बीजेपी. आणि अशाच ट्रॅपान आमकां माहिती आयल्या की आता सीबीआयची नोटीस अंडर 41A अरविंद CRPC 41A अरविंदजीक ते आपयतले, तांकां क्वेश्चनिंगा वेळार अरेस्ट करतले आणि जेलीन आसतनाच ईडी तांकां परत अरेस्ट करतली. आणि मागीर एकदा ईडीन त्या PMLA लॉ किंवा असले लॉ जर अरेस्ट केले जाल्यार बेल मेळपाक खूप कठीण जाता. ते आमी पळयलां. आमचे नंबर 2 मनीष सिसोदियाजी, नंबर 3 सत्येंद्र जैनजी, नंबर 4 संजय सिंगजी, सगळ्यांक अरेस्ट करून आता महिने आणि वर्सां जाली, तांकां बेल मेळना. सो हे आता आमच्या नंबर 1 फाटल्यान लागल्या. आणि हे जे बीजेपीचे लोक आमच्या आम आदमी पक्षाच्या लिडरांक कॉन्टॅक्ट करतात आणि सरळ सांगलां, तुमकां जर अरविंद केजरीवालजी जेलीच्या भायर दवरूंक जाय, तुम्ही ही अनाउन्समेंट करू नाका तुमचे सीट शेअरिंग अरेंजमेंट. तुम्ही काँग्रेस पार्टी बरोबर या 5 राज्यांनी अनाउन्समेंट करू नका. सो इतली भियेल्ली आसा ही भारतीय जनता पार्टी, कित्याक तांकां तांचो पराभव दोळ्या समोर दिसता. जितली तांणी षडयंत्रां करून इतले पर्यंत इलेक्शनां जिखिल्लीं, इन्क्लुडींग चंदीगड आमी पळयलें ताणें कितें फ्रॉड केल्लो तो सुप्रीम कोर्टान तांकां खोंट मारून भायर उडयले. असलो फ्रॉड ते लोकसभान करपाचे प्रयत्न करतलेच, पूण तरी पूण लोकांचो पावर ह्या सगळ्या षडयंत्रां पेक्षा चड आसतलो हें तांकां खबर आसा आनी तांचो पराभव हो निश्चित आसा. तर आमी भारतीय जनता पार्टीक सांगूंक सोदता की आमी मोदीक किंवा बीजेपीक भिवपी न्ही. आमी तुमच्या एजन्सी जावं CBI जावं ईडीक भिवपी न्ही. आमी ह्या देशाच्या लोकां खातीर काम करीत रावतले आणि आमी कमिटमेंट जे दिलां, जे इंडिया अलायन्साचे आमी पार्ट आसतले, तुम्ही कितलोय प्रेशर घालपाचो प्रयत्न करात, तुम्ही कितलोय भिवपाचो प्रयत्न करा, आमी इंडिया अलायन्स सोडचे ना. तुम्ही आता 5 राज्यां म्हटलं ना, 5 राज्य खंयची गोवा बी आसा. हांवें आत्तां सांगिल्लें तशें दिल्ली आसा, पंजाब आसा, आसाम आसा, गुजरात आसा आणि गोंय आसा. हे कमीच कमी 5 आसा. तुम्ही अनेक म्हटले आणि हरियाणा आसा, सॉरी 6 जाले. तुम्ही अनेक सांगले की बीजेपीचे लोक मेसेजी धाडटा तुमच्या लिडरांक किंवा जे इंडिया अलायन्स आसा तांकां की सीट शेअरिंग करचे न्हू. सो कोण धाडटा बीजेपीचे कितें आसा? ते वेगळ्या वेगळ्या माध्यमांच्यान धाडटा. केन्ना केन्नाय तांचे नातेवाईकां कडल्यान धाडटा, केन्ना केन्नाय आमचे व्हॉलंटियरा कडल्यान धाडटा. डायरेक्ट येना ते, कित्याक डायरेक्ट तांकां जर तांचे रिकॉर्डिंग बी जाल्यार ते त्रासान पडटले. आनी एकदम कोणें तुमकां अशी मेसेज धाडली जाल्यार त्या वेळार तुमचे कडेन रिकॉर्डिंग फॅसिलिटी आसा काय ना ताचे प्रश्न आसता. सो ह्यो मेसेजीस आमकां वेगळ्या वेगळ्या माध्यमांच्यान मेळटा. तुमकां खबर आसतलें मदीं आमच्या आमदारांक सुद्दां मेसेजी आयिल्ल्यो 21 आमदारांक की तुमी आतां पार्टीस आतां बेगीन अरविंद केजरीवाल अरेस्ट जावपाचे आसा, तुमी ही पार्टी सोडात आनी आमचे बरोबर यात. सो असे खूप प्रयत्न जातात आणि हे प्रयत्न आम आदमी पक्षा बरोबर जाता, पूण ते सफळ जावना. पूण बाकीच्या पार्टी आणि बाकीच्या राज्यांनी हे सक्सेस जाल्ले आसा. सो हे भारतीय जनता पार्टी हे सगळें करता, हे ऑलरेडी प्रूव्ह जाल्ले आसा.
खंय तरी ते हाफ सक्सेसफूल जाल्या कशें दिसता म्हाका, कित्याक खुबशे लिडर जे इंडिया अलायन्साचे आसला ते बीजेपीक जॉयन जाल्ले आसा ऑलरेडी. खुबशे ना जावं. आमी आतां पळय जेन्ना इंडिया अलायन्स अनाउन्स जाल्ली तेन्ना 28 पार्टी बरोबर आशिल्ल्यो. आज 27 पार्टी बरोबर आसा. एक पार्टी खंयची गेली ती नितीश कुमाराची JDU, ती एकूच पार्टी गेली. पूण हे सुद्दां आमकां सेटबॅक न्ही. ग्राउंड लेवलाचेर जर पळयल्यार बिहारान नितीश कुमाराच्या अगेन्स्ट ह्या डिसिजना खातीर नितीश कुमार आनी JDUच्या अगेन्स्ट इतलो बॅकलॅश जाल्लो आसा की एक्चुअली तो गेलो तर आमकां बरेंच जालें. सो इट इज एक्चुअली एन एडवांटेज फॉर इंडिया. हांव तेच म्हणटा अजून पर्यंत हे सगळे न्यूज एक नेगेटिव्ह हातून पोर्ट्रे करपाचो एक प्रयत्न आशिल्लो. पूण जेन्ना आतां हे हाय लेवल डिस्कशन फुडें पावल्या आनी वी आर ऑलमोस्ट एट अ कंक्लुजन आनी इट इज बीइंग सीन दॅट इंडिया अलायन्स इज ग्रोईंग स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर, तेन्नाच्यान ही BJP मातशी हालपाक लागल्या. Yes, thank you. Thank you. Yeah.